नमस्कार मंडळी, मी नीता. कुक विथ नीतामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष असा गोपाळकाला करणार आहोत, जो करायलाही अगदी सोप्पा आहे आणि अतिशय पौष्टिकही आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी भिजवलेले पोहे घेतलेले आहेत. ज्वारीच्या लाह्या, कुरमुरे, सफरचंद, काकडी, डाळिंब आणि चण्याची डाळ जी भिजवून घेतलेली आहे. 1 वाटी दही घ्यायचं आहे. चवीपुरतं साखर आणि मीठ घ्यायचं आहे आणि तडक्यासाठी मिरची, मोहरी आणि हिंग घ्यायचं आहे. या सर्व गोष्टींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण चण्याची डाळ मात्र 2 ते 3 तास चांगली भिजवलेली असावी. एका भांड्यामध्ये आपल्याला भिजवलेले पोहे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला दही ॲड करायचं आहे. पण हे दही आंबट नसायला हवं, फ्रेश दही असायला हवं. आता त्यानंतर आपल्याला हे दोन्ही गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या पोह्यांमध्ये जे दही व्यवस्थितरित्या एकजीव होईल आणि आपले पोहेसुद्धा अजून मऊ लुसलुशीत होतील. पोहे आणि दही एकत्र करून झाले की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. आता साखरेचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर आणि मीठ व्यवस्थितरित्या मिसळून झाली की त्यानंतर आपण ज्या काही गोष्टी तुम्हाला त्यामध्ये आवडत असतील त्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. जसं की इथे मी डाळिंब घेतलेलं आहे, सफरचंद, काकडी, लाह्या, कुरमुरे, भिजवलेली डाळ. आता ह्या सर्वच गोष्टी आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि ह्यांनाही आपल्याला व्यवस्थितरित्या मिसळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी जरी काही हलका-फुलका नाश्ता हवा असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या डेली रुटीनमध्ये सुद्धा वापरू शकता. ज्यांना कुणाला सकाळचं तेलकट किंवा तिखट खावंसं वाटत नसेल, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी ना अगदी परफेक्ट आहे. पचायलाही हलकी-फुलकी आणि खायला ती अतिशय चवदार. आता ह्या सगळ्याच गोष्टी एकत्र करून झाल्या की आपल्याला तडका द्यायचा आहे. आता तडक्यासाठी मी 1 चमचा तेल घेतलेला आहे, मोहरी, हिंग आणि मिरची घेतली आहे. आता तिखटाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता तडका देऊन झालेला आहे. पुन्हा या सगळ्याच गोष्टीला आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि तयार झाला आपला श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष असा गोपाळकाला. तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा. रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.